नथोबा नावाचा एक अनन्य स्वामी भक्त संस्थानात खजिनदार म्हणून काम करत होता. नथोबाची प्रामाणिकता, एकनिष्ठता दुर्जनांना खूपत असे. एकदा त्यांनी खजिन्यातून 2,000 रुपये गहाळ केले आणि नथोबाने चोरले अशी तक्रार राजाकडे केली. खरोखर पैशाची तूट दिसतात नथोबाला आरोपी घोषित केले. नथोबाला खूप दुःख झाले. रडून रडून त्याचे डोळे सुजले. मी निर्दोषी आहे असे हात जोडून सर्वांना सांगत होता, परंतु त्याचे कोणीच ऐकले नाही. आता त्याने स्वामीरायाचा धावा सुरू केला. दुसरे दिवशी गुरुवारी राजेसाहेब आणि दादोबा हे स्वामींच्या दर्शनासाठी आले असता स्वामी अतिशय क्रोधाने बोलले, काय रे, तुम्हाला खजिना मोजता तरी येतो का? विनाकारण एखाद्या अनाथाला का त्रास देता? सावधान, जर असेच वागत राहिलात तर तुम्हाला खूप दुःख भोगावे लागेल. दोघेही खूपच घाबरले. त्यांच्या शरीराला घामच फुटला आणि गयावया करत त्यांनी स्वामींची माफी मागितली. माघारी येऊन पुन्हा खजिना मोजला. चमत्कार झाला. त्या खजिन्यामध्ये 1 रुपयाची सुद्धा लूट नव्हती. त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी नथोबाची माफी मागितली आणि त्याला सोडून दिले. नथोबास मनोमन समजून आले की ही सर्व स्वामीरायाची लीला आणि राजेसाहेबांच्या पदरी नोकरी करण्यापेक्षा परब्रह्माची केलेली चाकरी कधीही श्रेष्ठच असा विचार मनात धरून त्यांनी राजेसाहेबांची नोकरी सोडली आणि स्वामींच्या दरबारात जाऊन अनन्य सेवा सुरू केली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की प्रामाणिक व एकनिष्ठेने कार्य करणाऱ्याचा स्वामी स्वतः कैवार घेतात आणि त्याचा सन्मान राखतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.